शिदोरी संस्काराची. अवंतीच्या नणंदेचं लग्न निघालं. अवंतीच्या सासूबाईंनी अवंतीच्या आईला म्हणजे शोभाताईंना आवर्जून सांगितलं, आमच्या घरचं शेवटचं लग्न. तुम्ही तुमच्या दोन्ही बहिणींना घेऊन 8 दिवसांसाठी यायचे. लग्न घरी हे भरलेलं हवं आणि सगळ्यांच्या सल्ल्याने मंगलकार्य व्यवस्थित पार पडेल. काही विसरणार नाही. शोभाताईंनी यावेळी खरंच वेळ काढला. नेहमीच आपण घरातल्या गोष्टी स्वतःला अडकवून ठेवतो. कधीतरी असं काही दिवस नातेवाईकांकडे गेलं म्हणजे मनाला विरंगुळा. शिवाय 4 ओळखी पाळखीही वाढतात. अवंतीलाही आपली मदत होईल कामात. 2 जीवांची आहे ती आता. लग्न घरी काय थोडं काम असतं. आपल्या दोन्ही बहिणींना घेऊन त्या अवंतीच्या घरी पोहोचल्या. अवंतीचं घर म्हणजे भला मोठा बंगला. बंगल्याच्या आजूबाजूला भरपूर मोकळी जागा, छानसा बगीचा, अनेक झाडे. यामुळे बघणाऱ्याच्या मनात तो बंगला लगेच भरायचा. अवंतीच्या मावश्या पहिल्यांदाच तिचे घर बघत होत्या. इतका मोठा पसारा बघून तर त्यांना आश्चर्यच वाटले. त्या शोभाताईंना म्हणाल्या, अवंतीला जमते का गं इथली सर्व व्यवस्था बघायला? घर तर मोठं आहे, पण बाहेरचं अंगण आणि तो बगीचा, तिला कुठे सवय होती कामाची? अवंतीच्या सासूबाई लगेच हसून म्हणाल्या, शिकली हो पोर सगळं. माझ्याबरोबर आता सगळं करते. माझी तर कित्येक कामातून सुटका केली आहे तिने. नोकर चाकर आहेत, पण त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे बघून बघून शिकली. स्वयंपाकातही पारंगत झाली आहे आता. आमच्या पद्धतीचे सगळे पदार्थ मी तिला शिकवले. सणावारांचंही आमच्या रीतीप्रमाणे करते आता. मावशी, अगं आईने मला जवळ बसवून सर्व शिकवले. मला साध्या चपात्या तरी लाटता येत होत्या का लग्नाआधी? आणि आता कितीही माणसांचा स्वयंपाक मी करू शकते. मसाले, लोणची सर्व आईंनी शिकवले. दोघी सासूसुना एकमेकींचे कौतुक करताना थकत नव्हत्या. शोभाताईंना मात्र खूप वाईट वाटलं. लेक सगळं शिकली याचा आनंद आहेच, पण मी मात्र तिला काहीच शिकवले नाही. एका आईने मुलीला जे शिकवायला हवं ते तिच्या सासूने तिला शिकवलं. दोघींचं किती छान पटतंय. माझी पोर माझ्यापासून लांब गेली आणि दुरावलीच. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. अवंतीच्या पायाला तर नुसती भिंगरी लागली होती. नणंदेचा रुखवत, देण्याघेण्याच्या वस्तू, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई सगळं ती मनापासून करत होती. लग्न लागेपर्यंत अवंतीला एका क्षणाची उसंत नव्हती. एवढ्या आई आणि मावशी आल्या होत्या, पण 2 घडी निवांत बोलायलाही वेळ झाला नव्हता. लग्नात तर सर्व नातेवाईकांनी तिचं कौतुक केलं. शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी, पण सासरच्या रीतीवाती किती व्यवस्थित सांभाळते सगळं माहीत आहे तिला. हे ऐकून व अवंतीच्या सासूबाईंना अभिमान वाटत होता सुनेचा. त्याही कौतुकाने सांगत होत्या, लग्न झाल्यावर शिकली अवंती. हे सर्व मी शिकवले तिला. शेवटचं वाक्य पुन्हा लागलं शोभाताईंना. त्या आठवू लागल्या. अवंती लहानपणापासून खूप हुशार. कायम अभ्यास आणि पुस्तकांच्या गराड्यात. शिवाय 2 मुलांच्या पाठी झालेली. त्यामुळे घरात सगळ्यांची लाडकी. तळहाताच्या फोडाप्रमाणे सगळे तिला जपत. तिला जराही काम सांगितले तर तिचे बाबा रागवत. माझी परी आहे ती. तिला मी अगदी फुलाप्रमाणे जपणार. तिला कुणी काही म्हणायचे नाही. शोभाताईचीही ती लाडाची होती. शाळेतून आली की तिला आईसमोर हवी असायची. आई आई करत घरभर त्यांच्या मागे फिरायची. शाळेतल्या गमती जमती आईलाच सांगायची. कॉलेजला गेल्यावर मुलींना घरातल्या माणसांपेक्षा मैत्रिणी जवळच्या वाटतात, पण अवंती आईच्या अजूनही जवळ आली. कॉलेजमधल्या गोष्टीसुद्धा ती आईला सांगे. दोघीच जणू काही आड पाडताच नव्हता. अगदी जवळच्या मैत्रिणींसारख्या ती आईचा कधीही येऊन गालगुच्चा घेई. मनात येईल तेव्हा तिच्या मांडीवर डोके ठेवून गप्पा मारत पडून राही. कधी मागून धावत येऊन तिला एकदम मिठी मारी. आजूबाजूच्या बायका म्हणत, अवंती आता मोठी झाली तू. असा पोरकटपणा शोभतो का तुला? नुसती आईच्या मागे मागे असते. नंतर किती जड जाईल तुला. कुणी असं म्हटलं की शोभाताईच्या डोळ्यात लगेच पाणी येईल. माझी छकुली कशी राहील माझ्याशिवाय? आणि मी तर राहू शकणार नाही. सावलीसारखी मला चिटकून असते ती. पण आता सगळंच बदललं होतं. अवंती घाट्यातून उडून गेली. आपलं नवं सुंदर घरटं सजवलं.
नवी नाती जोडली. आता तर माझे पिल्लू माझ्या वाट्यालाही येत नाही. अशीच तर असते जगराहाटी. अवंतीने खूप आग्रह केला म्हणून शोभाताई लग्न झाल्यावरही 2 दिवस राहायला तयार झाल्या. सर्व पाहुणे गेल्यामुळे घर एकदम शांत झाले. अवंतीच्या सासूबाई म्हणाल्या, बरं झालं तुम्ही राहिलात, नाहीतर करमलेच नसते आम्हाला. आता लेकीबरोबर मन मोकळ्या गप्पा मारा. दुपारी सर्व आवरल्यावर मायलेकी एकमेकींच्या शेजारी पहुडल्या. अगदी जुने दिवस परत आल्यासारखे वाटले त्यांना. अवंती आईच्या गळ्यात हात टाकून लाड्याने तिच्या कुशीत शिरली. शोभाताईंनीही तिला एकदम जवळ घेतली. बराच वेळ कुणी काही बोललं नाही. जणू त्या दोघी हे क्षण मनात साठवून घेत होत्या. अवंती, खूप दमली असशील ना ग तू. आता आराम केला पाहिजे. किती काम करते. सगळं शिकली तू आता, पण तुला सुरुवातीला खूप त्रास झाला असेल ना. माझीच चूक होती. मी तुला कधी काही कामाचं शिकवलंच नाही. या गोष्टीत मात्र मी आई म्हणून कमी पडले. अवंतीला आईच्या मनात काय चाललंय याची कल्पना आली. आई, तू मला घरकाम शिकवले नाही, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त शिकवण मला दिली. तुझ्या त्या शिकवणीमुळे मला आजपर्यंत काहीच अडचण आली नाही. तुला आठवतं, मला शेजारच्या काकूंनी एकदा सांगितलं होतं, अवंती, तुझ्या दोन्ही आत्या तुझ्या आईला सुरुवातीला खूप त्रास द्यायच्या. तुझी आई खूप सहनशील म्हणून जमलं. पण आता बघ त्या कसं सारखं वहिनी वहिनी करतात. मला त्यांचा किती राग आला. मी तुला जेव्हा हे विचारलं तेव्हा तू लिंबू सरबत बनवत होती. मला म्हणाली, बाळा हे पाणी बघ, त्याला ना चव ना गोडी, पण आंबट चवीचं. हे लिंबू, गोड साखर आणि खारट मीठ त्यात पडलं की कसं अमृतासारखी गोडी येते त्याला. तसंच असतं आपलं आयुष्य. आपण पाण्यासारखं असावं, सगळ्यांना आपल्यात सामावून घ्यावं. कुणी स्वभावाने गोड असतं तर कुणी आंबट, पण त्या सर्वांना बरोबर येऊन आयुष्याची गोडी वाढवता आली पाहिजे. सगळ्या चवीचं प्रमाण जमवणं आपल्या हातात असतं. दुसऱ्याला मान दिला तर आपल्याला मान मिळतो. आपण सर्वांशी गोडी गुलाबीनं वागलो तर तेही आपल्याशी तसंच वागतात. चूक झाली तर मान्य करावी. नको तिथे अभिमान काय कामाचा. तुझ्या आत्यांना माझा स्वभाव कुठे माहीत होता आधी. त्यांची काय चूक, पण आता माझ्याशी बहिणीसारखं वागतात. सरबताची किमया. लक्षात आई अवंती तुझ्या सर्व. आई, एकदा गॅसवर दूध तापत होतं आणि मी तिथेच लुडबुड करत होते. तेव्हा वर आलेलं दूध उतू जाऊ नये म्हणून तू फुंकर घालत होतीस. तेव्हा तू काय म्हणाली हेही आठवतंय मला. अवंती, मी दुधावर फुंकर का घातली माहीत आहे. मी फुंकर घालून वाफेला जागा करून दिली आणि दुधावरची साय ओतू जाण्यापासून वाचवली. खूपदा तुला राग येतो ना. हा राग म्हणजे आज जमलेली वाफ आहे. साईच्या रूपातल्या तुझ्या चांगल्या गुणांना या रागापासून वाचायचे असेल ना, तर त्याला वेळीच फुंकर घालून बाहेरचा रस्ता दाखवता आला पाहिजे. आई, रोज तू काम करताना मला कितीतरी गोष्टी आपोआप शिकवायची आणि तीच शिदोरी आज माझ्या कामी येत आहे. तू म्हणतेस की तू माझं माडकं रिकामं ठेवलं होतं, पण आई तू ते मडकं इतकं भक्कम बनवलं की अनेक गोष्टी त्यात सामावूनही ते दिवसेंदिवस अजूनच पक्क बनत चाललंय. उत्तम संस्कार, शिक्षण, चांगले विचार तर तू दिलेसच, पण कायम माझी मैत्रीण बनून मला समजून घेत राहिली. आपल्यात फक्त आई मुलीचं नातं नाही, तर त्या नात्याला अनेक रंगांचे सुंदर कोंदण लाभले आहे. आपले नाते म्हणूनच जगावेगळे आहे. तुझी शिकवण मी अंगीकारली म्हणून आज तुझ्यासारखीच मीही जीवनाची घडी उत्तम बसवत आहे. तुझा हा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे आई. शोभाताईंना आज भरून पावलं. लेकीने आईची एक ना एक गोष्ट लक्षात ठेवली. मला वाटत होतं लग्न झाल्यावरती मला दुरावली, पण आता तर आम्ही अजूनच जवळ आलो आहोत. एकमेकींची मने वाचू लागलो आहोत. आता या नात्याला छोट्या पाहुण्यांच्या आगमनाने नवीन रंग मिळणार आहे. नात्याची गोडी अजूनच वाढणार आहे. शोभाताई आनंदाने म्हणाल्या, चल तुझ्या आवडीचे लिंबू सरबत बनवते. माझ्या बाळालाही आवडतं सरबत. तुझ्या सरबताची रेसिपी माझ्याकडून त्याच्याकडे नक्की जाणार.
नाती जपणारं आजीबाईचं गोड सरबत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून कळवा व आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.